गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आजच्या लेक्चरला आपल्याला काय बघायचं बघा, राऊल्स लॉ फॉर सोल्युशन ऑफ नॉन व्होलॅटाईल सोल्यूट. आपण राऊल्स लॉ ज्याच्या बाबतीमध्ये स्टडी केला, आत्तापर्यंत जो आपण राऊल्स लॉ स्टडी केला तो कशा बाबतीमध्ये होता, दिस टू कंपोनंट्स आर द व्होलॅटाईल कंपोनंट्स. जे दोन्ही कंपोनंट आपण सिलेक्ट केले होते, दोन्ही कंपोनंट म्हणजे कोण असतील, व्होलॅटाईल. दोन्ही कंपोनंट म्हणजे आपल्याकडे कोण होतं, सोल्यूट ॲज वेल ॲज सॉल्वंट. सोल्यूट आणि सॉल्वंट हे दोघं जण पण व्होलॅटाईल असतील तर त्यावेळेचा राऊल्स लॉ काय आहे हे आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये स्टडी केलं आहे. आता आजच्या लेक्चरला आपल्याला काय डिस्कस करायचं आहे बघा, की जो राऊल्स लॉ आहे तो राऊल्स लॉ कशाशी रिलेटेड असेल, तुमचा सॉल्वंट असेल व्होलॅटाईल इन नेचर, बट सोल्यूट हा तुमचा कसा असेल, नॉन व्होलॅटाईल. सोल्यूट असणार तो कसा असणार आहे, नॉन व्होलॅटाईल सोल्यूट असणार आहे. जर दिलेला सोल्यूट हा नॉन व्होलॅटाईल असेल आणि सॉल्वंट हा व्होलॅटाईल इन नेचर असेल, लक्षात ठेवा व्होलॅटाईल नॉन व्होलॅटाईल म्हणजे काय, ज्यांना माहिती नाही त्यांनी क्लिअर करा. व्होलॅटाईल कशाला म्हणायचं आहे अँड नॉन व्होलॅटाईल कशाला म्हणायचं आहे. व्होलॅटाईल म्हणजे काय बघा, आणखीन एकदा लक्षात ठेवा, व्होलॅटाईल म्हणजे काय असेल, ज्याचा बॉइलिंग पॉईंट हा लो असेल, कमीत कमी टेम्परेचरला जे वेपर फेजमध्ये जाणार, कमीत कमी टेम्परेचरला लिक्विडमधून कशामध्ये जातील, वेपर्समध्ये जातील, ते कोण असतील, व्होलॅटाईल इन नेचर असतील. नॉन व्होलॅटाईल नेचर कोणाला म्हणायचं आहे, की ज्यांचा बॉइलिंग पॉईंट कसा असेल, हाय असेल, म्हणजे जे मॅक्झिमम टेम्परेचरला लिक्विडमधून गॅसेसमध्ये जातील किंवा वेपर्समध्ये जातील. हे झालं व्होलॅटाईल आणि नॉन व्होलॅटाईलच्या बाबतीमध्ये. आता आपल्याकडे कंडिशन काय बघा, की सोल्यूट आणि सॉल्वंट असणार आहे. सोल्यूट आणि सॉल्वंटमध्ये जो आपण सोल्यूट वापरतो, सोल्यूट असेल नॉन व्होलॅटाईल इन नेचर, तर सॉल्वंट असेल व्होलॅटाईल इन नेचर. मग असं जर आपल्याकडे सोल्युशन असेल तर त्या सोल्युशनसाठी राऊल्स लॉ काय आहे हे आपल्याला स्टडी करायचं आहे. त्या सोल्युशनसाठी राऊल्स लॉ काय ते आपल्याला स्टडी करायचं आहे. अगोदरचा राऊल्स लॉ कशाच्या बाबतीमध्ये होता बघा, की पार्शियल वेपर प्रेशर. आपण सांगताना काय सांगितलं होतं, पहिल्या राऊल्स लॉचं मी स्टेटमेंट सांगतो. फर्स्ट राऊल्स लॉ जो आत्तापर्यंत आपण स्टडी केला अबाउट द व्होलॅटाईल कंपोनंट, व्होलॅटाईल कंपोनंटच्या बाबतीमध्ये सोल्यूट आणि सॉल्वंट बोथ आर व्होलॅटाईल इन नेचर असं असेल तर त्यावेळेचा राऊल्स लॉ आपण काय सांगितलं होतं बघा, पार्शियल वेपर प्रेशर ऑफ एनी कंपोनंट इज द प्रोडक्ट ऑफ वेपर प्रेशर ऑफ दॅट कंपोनंट इंटू मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट कंपोनंट. आपण अगोदरच्या लेक्चरला तुमचा राऊल्स लॉ स्टडी केला. राऊल्स लॉ काय सांगतो बघा, पार्शियल वेपर प्रेशर ऑफ एनी कंपोनंट इज द प्रोडक्ट ऑफ वेपर प्रेशर ऑफ दॅट कंपोनंट अँड मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट कंपोनंट इन ए सोल्युशन. हे आपण कशा बाबतीमध्ये बघितलं आहे, राऊल्स लॉ तुमच्या दोन्ही जर व्होलॅटाईल कंपोनंट असतील तर त्यावेळेस बघितलं आहे. आत्ताचा जो राऊल्स लॉ आपल्याला स्टडी करायचा तो कोणासाठी असणार आहे, सॉल्वंट हा तुमचा व्होलॅटाईल असेल, बट सोल्यूट हा तुमचा कसा आहे, नॉन व्होलॅटाईल इन नेचर. ही कंडिशन आहे, ही कंडिशन लक्षात आली तर हा रूल तुमच्या लक्षात येणार आहे, अदरवाईज हा रूल तुमच्या लक्षात येत नाही. बघा कंडिशन सगळ्यांच्या लक्षात आली आहे. काय कंडिशन आहे बघा, हा एक फ्लास्क घेतला आहे, दिस फ्लास्क कंटेन्स ए टाईप ऑफ प्युअर सॉल्वंट. इथे मी घेतलं आहे, पहिल्या फ्लास्कमध्ये कोणाला घेतलं, दिस फ्लास्क कंटेन्स ए प्युअर सॉल्वंट, प्लस सेकंड फ्लास्कमध्ये कोण आहे बघा, सेकंड फ्लास्क कंटेन्स नेक्स्ट कंपोनंट विच आर नॉन व्होलॅटाईल इन नेचर, दॅट इज नथिंग बट वॉट. हा नॉन व्होलॅटाईल नेचर तुमचा कोण असणार आहे, हे नॉन व्होलॅटाईल नेचर कोण दाखवणार आहे, सॉल्वंट दाखवणार आहे, म्हणजे सोल्यूट दाखवणार. हा जो सोल्यूट आहे हा सोल्यूट कुठल्या नेचरचा आहे, नॉन व्होलॅटाईल नेचरचा आहे. हा सोल्यूट कुठल्या नेचरचा आहे, नॉन व्होलॅटाईल सोल्यूट आहे. हा तुमचा प्युअर सॉल्वंट आहे की जो व्होलॅटाईल इन नेचर आहे. आता होतं आहे काय बघा, हा तुमचा प्युअर सॉल्वंट, ह्या प्युअर सॉल्वंटमध्ये आपण ॲडिशन कशाची करतो आहे, नॉन व्होलॅटाईल सोल्यूटची करतो आहे. त्यावेळेस मला काय मिळणार आहे, फायनली त्यावेळेस मला काय मिळणार आहे, सोल्युशन मिळणार आहे. हे बघा त्यावेळेस मला काय मिळणार आहे, सोल्युशन मिळणार. हे मला सोल्युशन मिळणार. हे त्या सोल्युशनमध्ये कोण असेल, ए बी ॲज वेल ॲज ए अँड बी. हे जे मिळालं हे मला काय मिळालं आहे, सोल्युशन मिळालं. हे सोल्युशन आपण कोणाला वापरून प्रिपेअर केलं आहे, नॉन व्होलॅटाईल सोल्यूटला वापरून प्रिपेअर केलं. आता घडतं आहे काय बघा, तुमचा प्युअर सॉल्वंट आहे, हा प्युअर सॉल्वंट आहे. त्या प्युअर सॉल्वंटचं वेपर प्रेशर कन्सिडर करा, पार्शियल वेपर प्रेशर कन्सिडर करा PA0. प्युअर सॉल्वंटचं वेपर प्रेशर, पार्शियल वेपर प्रेशर. PB0 इज द वेपर प्रेशर ऑफ नॉन व्होलॅटाईल सोल्यूट. ठीक आहे. नंतर XA इज द मोल फ्रॅक्शन ऑफ प्युअर सॉल्वंट. हे माहिती आहे आपण, हे ऑलरेडी स्टडी केलं आहे. XA बघा हा कंपोनंट ए आहे म्हणून PA0 वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट. ठीक आहे. PB0 वेपर प्रेशर ऑफ नॉन व्होलॅटाईल सोल्यूट. XA मोल फ्रॅक्शन ऑफ दॅट सॉल्वंट, प्युअर सॉल्वंट. XB इज द मोल फ्रॅक्शन ऑफ नॉन व्होलॅटाईल सोल्यूट. बघा ह्या 3 टर्म लक्षात आले का, 1 2 3 4 टर्म या लक्षात झाल्या. P टोटल
इज द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. म्हणजे ह्या सोल्युशनचं वेपर प्रेशर पी टोटल, पार्शियल वेपर प्रेशर याचं हे मोल फ्रॅक्शन एक्स ए, मोल फ्रॅक्शन एक्स बी. आता नॉन व्होलॅटाईल सोल्यूट असेल तर राऊल्स लॉ काय असेल बघा. सुरुवातीचं जे स्टेटमेंट आहे आपल्या राऊल्स लॉचं काय स्टेटमेंट आहे बघा. पी टोटल सुरुवातीचा आपला राऊल्स लॉ फॉर व्होलॅटाईल कंपोनंट. व्होलॅटाईल कंपोनंटसाठी राऊल्स लॉ त्याचं स्टेटमेंट काय बघा. पी टोटल इज इक्वल टू पी ए प्लस पी बी. जो आपण ग्राफ काढला होता बघा, आपण ग्राफ काढला होता. ग्राफ सगळ्यांना आठवतो का बघा. पॉझिटिव्ह निगेटिव्ह डेव्हिएशनचा काढा. समजा इथं तुमचा कोण होता, पी बी 0 होता, तर इथं कोण होता, पी ए 0 होता. ज्यावेळेस मी हा ग्राफ काढला होता, ज्यावेळेस बघा हा ग्राफ मी असा प्लॉट केला होता, आणि इथून इथपर्यंतचं डिस्टन्स म्हणजे आपण काय काढलं होतं, पी टोटल इज इक्वल टू पी ए 0 प्लस किंवा पी ए प्लस पी बी. पी ए प्लस पी बी. इथून इथपर्यंत हा कोण असणार आहे तुमचा, पी बी असणार. इथून इथपर्यंत हा कोण असणार, पी ए असणार. हे आपण ग्राफ प्लॉट केलं होतं. आता मला काय सांगायचं आहे, पी टोटल इज इक्वल टू काय, पी ए प्लस पी बी. पी ए प्लस पी बी. पी ए प्लस पी बी तुमचं काय होतं बघा. पी ए प्लस पी बी. पी ए म्हणजे काय, पार्शियल वेपर प्रेशर ऑफ एनी कंपोनंट. हा तुमचा काय येतं बघा, पी ए 0 इंटू हा एक्स ए प्लस पी बी 0 इंटू एक्स बी. पी ए 0 एक्स ए प्लस पी बी 0 एक्स बी. दिस रूल इज ॲप्लिकेबल फॉर बोथ कंपोनंट्स आर व्होलॅटाईल इन नेचर. हे इक्वेशन ॲप्लिकेबल कोणासाठी आहे, इफ बोथ कंपोनंट्स आर द व्होलॅटाईल इन नेचर. म्हणजे जे आपण कंपोनंट्स वापरले हे दोन्ही पण व्होलॅटाईल इन नेचर असतील तर त्यावेळेस हे इक्वेशन ॲप्लिकेबल आहे. म्हणजे हा तुमचा राऊल्स लॉ आहे, हे हितला राऊल्स लॉ तुमचा, की व्होलॅटाईल कंपोनंटसाठी ॲप्लिकेबल केलेला राऊल्स लॉ आहे. आता मला काय करायचं आहे, एक हा नॉन व्होलॅटाईल सोल्यूट आहे. नॉन व्होलॅटाईल सोल्यूट आहे म्हणजे तो इझिली वेपर फेजमध्ये जाणार नाही. जर तो वेपर फेजमध्ये जात नसेल तर डेफिनेटली त्याचं वेपर प्रेशर कसं असेल, जर हा वेपर प्रेशरमध्ये जाणार नाही तर त्याचं वेपर प्रेशर कसं असेल, 0 असेल. नॉन व्होलॅटाईल सोल्यूटचं वेपर प्रेशर 0 असेल, कारण तो नॉन व्होलॅटाईल आहे. त्याला मॅक्झिमम टेम्परेचर लागतं कशासाठी, वेपरमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी. म्हणून आपण याला वेपर्समध्ये कन्व्हर्जन करत नाही किंवा याचं लवकर वेपरमध्ये कन्व्हर्जन होत नाही. त्याचं वेपर प्रेशर आपण किती घेतलं आहे, 0 घेतलं आहे. मग जर हे 0 येत असेल तर मला सांगा फायनल काय असणार, पी टोटल म्हणजे वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज इक्वल टू पी ए 0 एक्स ए प्लस पी बी 0 काय आला, 0 आला. पी बी 0 म्हणजे काय बघा, इथलं जे तुमचं वेपर प्रेशर आहे ते वेपर प्रेशर किती आहे, 0 आहे. कारण दिलेलं सोल्यूट कसं आहे, नॉन व्होलॅटाईल आहे. म्हणून इथं काय आलं, 0 इंटू एक्स बी. चला फायनल इक्वेशन बघा काय येणार आहे, पी टोटल इज इक्वल टू पी ए 0 एक्स ए. पी टोटल म्हणजे काय आलं, टोटल वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. म्हणजे मला सांगायचं काय बघा, हे इक्वेशन तुम्हाला काय सांगणार आहे, वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. हे जे तुमचं सोल्युशन आहे, ह्या सोल्युशनचं वेपर प्रेशर ते कसं असणार आहे बघा, ओनली वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट. ह्याचं तर वेपर प्रेशर काय झालं, 0 झालं. म्हणून इथं काय आलं, पी टोटल इज इक्वल टू पी ए 0 इंटू एक्स ए. आता आपल्याला माहिती आहे एक्स ए म्हणजे तुमचं काय असणार आहे, एक्स ए म्हणजे काय असणार, एक्स ए इज इक्वल टू 1 मायनस एक्स बी. एक्स ए म्हणजे तुमचं काय असणार आहे, आपल्याला माहिती आहे मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्युशन एक्स ए प्लस एक्स बी इज इक्वल टू 1. सोल्युशनचं मोल फ्रॅक्शन किती असतं, 1 असतं. हे बघा, हे एका कंपोनंटचं मोल फ्रॅक्शन, हे दुसऱ्या कंपोनंटचं मोल फ्रॅक्शन, दोघांची ॲडिशन केली ते किती येतं, मोल फ्रॅक्शन कुठल्याही सोल्युशनचं 1 येतं. म्हणजे दोन्ही कंपोनंट 3 असते, 4 असतील, 5 असतील, जेवढे कंपोनंट असतील तेवढे कंपोनंट, त्या सगळ्यांची ॲडिशन केली तर ते मोल फ्रॅक्शन आपल्याला किती भेटतं, 1 भेटतं. जर एक्स ए इज इक्वल टू मी काय पुट करू शकतो बघा, एक्स ए प्लस एक्स बी इज इक्वल टू 1 असेल तर एक्स ए इज इक्वल टू काय येणार आहे, 1 मायनस एक्स बी. एक्स एच्या ऐवजी मी काय लिहू शकतो मग, 1 मायनस एक्स बी, बिकॉज मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्युशन इज ऑलवेज युनिटी. आपण याचा ऑलरेडी स्टडी केला. ठीक आहे, काय येणार आहे बघा, पी इज इक्वल टू पी ए 0, एक्स एच्या ऐवजी मला काय टाकायचं आहे, 1 मायनस एक्स बी. एक्स एच्या ऐवजी मी काय पुट केलं, 1 मायनस एक्स बी पुट केलं. बघा काय येईल ते, पी इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन करा, पी ए 0 इंटू 1 काय येणार आहे, पी ए 0 मायनस काय येणार, पी ए 0 एक्स बी मायनस काय येतं बघा, पी ए 0 एक्स बी. आता मला काय करायचं आहे, रिअरेंजमेंट करायची आहे. आता मला याच्यामध्ये काय करायचे आहे, रिअरेंजमेंट करायची. कशी करायची बघा रिअरेंजमेंट,
हा PA0 आहे तो मी इकडे ट्रान्सफर करतो. काय होतं बघा, PA0 ठीक आहे, हा मी ट्रान्सफर करतो म्हणजे नेमकं काय ते बघा, हा P आहे तसाच, हा P इथं पॉझिटिव्ह इकडे आल्यानंतर निगेटिव्ह होणार, हा P मायनस PA0 इज इक्वल टू, हा मायनस आहे, मायनस PA0 XB आता मला काय करायचं आहे, इथं पॉझिटिव्ह साईन पाहिजे. PA0 XB हा जो निगेटिव्ह आहे, इथं मला पॉझिटिव्ह साईन पाहिजे. तर मी काय करेल, जे साईन आहे ते साईन रिअरेंज करेल. मी रिअरेंज कसं करता येईल बघा, ह्या PA0चं साईन पॉझिटिव्ह, आता ह्याला मला पॉझिटिव्ह करायचं आहे, म्हणजे ह्या PA0चं साईन काय होणार, पॉझिटिव्ह होणार. PA0 मायनस, आता हा पॉझिटिव्ह होता, हा P पॉझिटिव्ह होता, त्याला मी काय केला, निगेटिव्ह केला, इज इक्वल टू, हा मायनस PA0 XB होता, त्याला मी पॉझिटिव्ह केला, काय घेतला, PA0 XB घेतला. काय घेतला, PA0 XB. ठीक आहे. आता पुढं काय होतं बघा, हा PA0 मायनस P आपल्याला माहिती आहे, वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट मायनस वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन, किंवा डिफरन्स बिटवीन वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट अँड वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज व्हॉट, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. ते म्हणजे तुमचं काय असतं, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. म्हणजे मी ह्याला कसं रिप्रेझेंट करू शकतो बघा, डेल्टा P माहिती आहे का बघा, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज रिप्रेझेंटेड बाय युजिंग द सिम्बॉल डेल्टा P. काय येणार आहे बघा, डेल्टा P इज इक्वल टू काय येणार बघा, डिफरन्स बिटवीन PA0 म्हणजे काय आहे, वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट, PA0 म्हणजे काय आहे, वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट, P म्हणजे काय आहे, वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. काय येणार आहे बघा, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज द डिफरन्स बिटवीन वेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट अँड वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. PA0 मायनस P हे इक्वेशन आपण कुठंतरी बघितलं आहे. ज्यांना इथं कन्फ्युजन असेल, डेल्टा P कसं काय आलं, ज्यांना कन्फ्युजन असेल त्यांनी काय करायचं आहे, हे इक्वेशन PA0 मायनस P हे कुठून आणलं सरांनी, डेल्टा P म्हणजे काय, डेल्टा P म्हणजे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, PA0 म्हणजे वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट, P म्हणजे वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. ह्या दोघांचा डिफरन्स घेतला तर मला लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर मिळालं. म्हणजे डेल्टा P इज इक्वल टू काय आलं, डेल्टा P इज इक्वल टू PA0 XB. डेल्टा P इज इक्वल टू काय आलं, PA0 XP. आता मला काय करायचं आहे, डेल्टा P आणि हा P ह्या दोघांना सेपरेट आउट करून घ्यायचं आहे. म्हणजे मग त्यांना दोघांना एका साईडला घ्यायचं. काय होईल बघा, डेल्टा P डिवायडेड बाय PA0 इज इक्वल टू XB. डेल्टा P डिवायडेड बाय PA0 इज इक्वल टू XB. बघा, हे म्हणजे तुमचं काय, डेल्टा P म्हणजे काय आहे, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. डेल्टा P म्हणजे तुमचा काय, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. हा आहे तुमचा लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरची टर्म आहे. तर हे काय असणार आहे बघा, डेल्टा P डिवायडेड बाय PA0 म्हणजे काय, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. डेल्टा P डिवायडेड बाय PA0 म्हणजे काय, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. बघा, हे आपण काय सांगितलं होतं, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज द रेशिओ ऑफ वेपर प्रेशर ऑफ लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर विथ रिस्पेक्ट टू वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. जे अभ्यास करतात, रेग्युलर जे व्हिडिओ बघतात, त्यांना ह्या गोष्टी लवकर समजणार आहेत. बघा, डेल्टा P म्हणजे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आहे, त्याची व्हॅल्यू ही आहे. हे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजे काय आहे, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजे काय आहे, डेल्टा P डिवायडेड बाय PA0 म्हणजेच काय, इज इक्वल टू XB. काय दिसून येते याच्यावरून बघा, की तुमची जी क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे, म्हणजे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर नावाची जी प्रॉपर्टी आहे ती कशावरती डिपेंड आहे बघा, XB इंडिकेट्स द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. कशावरती डिपेंड आहे, तुम्हाला एक्झाममध्ये प्रूफ करा म्हणतात की लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज द क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी. 4 क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत आपल्याकडे क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टीज किती आहेत, 4 आहेत. त्याच्यामध्ये आपण पहिली स्टडी करतोय कुठली, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जातो, एक्सप्लेन लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज द क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी. कसं एक्सप्लेन करायचं आणि काय लिहायचं, काय क्वेश्चन काय विचारला जातो, एक्सप्लेन लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज द क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी. की दिलेली क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे की लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ही क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणून काम करण्याचं काम करते, हे प्रूफ करा. तर ते तुम्ही प्रूफ कुठल्या बेसवरती करताय बघा, कुठल्या बेसवरती प्रूफ करताय. इथं मला काय दिसतं, XB इंडिकेट द नंबर ऑफ मोल्स ऑफ किंवा मोल फ्रॅक्शन ऑफ, हे मोल फ्रॅक्शन कोणाचं आहे, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. XB इंडिकेट्स व्हॉट, XA मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट, XB मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. XB मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट आहे म्हणजेच काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन.
कारण इथं तुमचं एकच आहे, म्हणजे इथं डेफिनेटली इथं एकच आहे तुमचा, हा इथं कोण आहे तुमचा, फक्त एकच कंपोनंट आहे, म्हणजे तुमचा फक्त सोल्यूट आहे. तर त्याचं मोल फ्रॅक्शन काय असणार आहे, त्याचं मोल फ्रॅक्शन काय असणार, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, संपला विषय. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट म्हणजे एक्स बी काय इंडिकेट करतो, एक्स बी इंडिकेट्स द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. अँड दिस इज नथिंग बट की रिलेटिव्ह किंवा लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर डिपेंड्स अपॉन, कशावरती डिपेंड आहे मग लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर नावाची टर्म, डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. हे आपण प्रूफ करून दाखवलं. नंबर ऑफ कशाची, नंबर ऑफ मोल्स ऑफ, कोणाचे मोल्स, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. Lowering of vapor pressure is the qualitative properties because this property depends upon number of moles of solute. लक्षात आले का बघा. आता याचा जर मी ग्राफ काढला आत्तापर्यंत, हे बघा, हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, नसेल तर तुमच्या नोट्समध्ये मी ऑलरेडी हे प्रूफ केलं आहे किंवा ऑलरेडी हे तुम्हाला समोर सांगितलं आहे, वाटलं तर ते तुम्ही स्टडी करा, याचा स्क्रीनशॉट काढला तरी चालेल, काय हरकत नाही, ठीक आहे. आता जर मला ग्राफ काढायचा म्हणला, ग्राफ कसा येईल बघा, ग्राफ कसा येणार आहे याचा, ठीक आहे. आपल्याला इथं कोण असणार आहे, मोल फ्रॅक्शन. तुमच्या सोल्युशनमध्ये मोल फ्रॅक्शन आत्ता कोणाचं असणार आहे, फक्त सोल्युशनमध्ये मोल फ्रॅक्शन कोणाचं असणार आहे, तुमचा एकच कंपोनंट असणार, तो म्हणजे प्युअर सॉल्वंट. तो म्हणजे कोण असणार, प्युअर सॉल्वंट असणार. प्युअर सॉल्वंटचं वेपर प्रेशर काय आहे, PA0. प्युअर सॉल्वंटचं वेपर प्रेशर काय आहे, 0 आहे. त्याचं मोल फ्रॅक्शन इथं काय असणार, 0 असणार. तिथं त्याचं मोल फ्रॅक्शन काय असणार, 1 असणार. बघा मी हा ग्राफ काढला, कारण तुमचा सॉल्वंट हा काहीतरी वेपर प्रेशर दाखवणार आहे. जर आता PB0 मला इथं घ्यायचा म्हणला, PB0 घ्यायचं म्हणलं किंवा PB0चा जर मला ग्राफ प्लॉट करायचा म्हणला, तर सगळ्यांनी तुमच्या नोट्समध्ये हा ग्राफ ड्रॉ केला आहे बघा. मोल फ्रॅक्शन वर्सेस वेपर प्रेशर ऑफ, वेपर प्रेशर ऑफ कोणाचं असणार आहे आता, वेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट. मोल फ्रॅक्शन वर्सेस वेपर प्रेशर किंवा वेपर प्रेशर ऑफ सॉल्वंट वर्सेस मोल फ्रॅक्शन आपण ग्राफ काढला. आता काही मुलांनी मला क्वेश्चन केला की सर जर PB0चा ग्राफ प्लॉट करायचा म्हणलं तर तुम्ही तो ग्राफ कसा प्लॉट करणार, हा PA0साठी आला, हा येणार PB0साठी, तर हा मी ग्राफ कसा प्लॉट करायचा, हा मी ग्राफ कसा प्लॉट करणार मला सांगा. कारण दिलेला सोल्यूट हा कसा आहे, नॉन व्होलॅटाईल इन नेचर आहे. जर मी ग्राफ काढायला गेलो तर माझा PB0 कुठे येणार आहे बघा, हा PB0 येणार इथंच, कारण PB0 आपला कसा आहे, PB0 इज इक्वल टू 0, कारण त्याचं वेपर प्रेशरच मिळालं नाही आपल्याला नॉन व्होलॅटाईल सोल्यूट असल्यामुळे. म्हणजे PB0 माझा काय आला, इथंच आला. लक्षात आलं का, म्हणून त्याचं मोल फ्रॅक्शन पण काय आलं, 0 आलं. समजतंय का, हा PB0 इज इक्वल टू 0 होतो, म्हणून मी इथं तो ग्राफ प्लॉट केलेला नाही आहे. असं कन्फ्युजन करून घेऊ ना की राउल्स लॉ फॉर नॉन व्होलॅटाईल सोल्यूटचा ग्राफ काय आहे, पॉझिटिव्ह डेव्हिएशन असेल तर त्यावेळेचा ग्राफ काय आहे, निगेटिव्ह डेव्हिएशन असेल तर त्यावेळेचा ग्राफ काय आहे. पॉझिटिव्ह ॲज वेल ॲज निगेटिव्ह दोन्ही डेव्हिएशन्स असतील तर त्यावेळेस सोल्यूट ॲज वेल ॲज सॉल्वंट दोघांचा ग्राफ तुम्हाला प्लॉट करायचा आहे. पण इथं फक्त कोणाचा आहे, तुमच्या प्युअर सॉल्वंटचा ग्राफ प्लॉट केला आहे, बिकॉज दिस सोल्यूट इज द नॉन व्होलॅटाईल इन नेचर अँड वेपर प्रेशर ऑफ दिस सोल्यूट इज ऑलवेज 0 इज इक्वल टू 0. त्याचं वेपर प्रेशर 0 आहे, वेपर प्रेशर किती आहे, 0 आहे. म्हणून PB0 मला काय मिळाला, 0 मिळाला. म्हणून मी त्याचा ग्राफ इथं प्लॉट करू शकत नाही, कारण त्याची व्हॅल्यू 0 आहे. इथं काहीतरी व्हॅल्यू आहे, इथं काहीतरी व्हॅल्यू, म्हणून PA0 इथं घेतलं, याची व्हॅल्यूच नाही म्हणजे तो 0 आहे. म्हणून मला ग्राफ फक्त एकच ग्राफ मिळाला आहे. ठीक आहे, बघा ग्राफ लक्षात आला आहे का, ग्राफ समजला आहे, ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आपल्याला कुठला स्टडी करायचा आहे, मोलार मास ऑफ सोल्यूटचं मोलार मास कशावरून बघा, फ्रॉम लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, हे बघा तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो. आत्ता फक्त तुम्हाला हा पॉईंट स्टडी करण्यासाठी काय माहिती असणं गरजेचं आहे, 2च टर्म तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. पहिली टर्म असेल ती म्हणजे काय बघा, मोल फ्रॅक्शन.
पहिली टर्म तुम्हाला काय माहिती असणं गरजेचं आहे, मोल फ्रॅक्शन. अँड सेकंड टर्म म्हणजे काय माहिती असलं पाहिजे, मोलार मास. या दोनच टर्म तुम्हाला हा पॉईंट स्टडी करण्यासाठी माहिती असलं पाहिजे. मोल फ्रॅक्शनमध्ये आपल्याला रिक्वायरमेंट कोणाची असणार आहे, मोल फ्रॅक्शनमध्ये आपल्याला कंडिशन कोणाची असणार आहे, मोल फ्रॅक्शनमध्ये आपल्याला लागणार आहेत कोण, नंबर ऑफ मोल्स. मोल फ्रॅक्शनमध्ये रिक्वायर्ड कोण असणार आहेत, नंबर ऑफ मोल्स असणार आहेत. आणि मोलार मास म्हणजे काय बघा, ठीक आहे. आता मोलार मास ऑफ सोल्यूट कशावरून काढायचं आहे, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. आत्ताचं इक्वेशन काय तुमच्या राऊल्स लॉचं बघा, राऊल्स लॉचं इक्वेशन काय बघा, डेल्टा पी इज इक्वल टू PA0 अँड वॉट, इथं काय होतं तुमचा XB होतं, PA0 XB, हे इथलं फायनल इक्वेशन. डेल्टा पी इज इक्वल टू PA0 XB, PA0 इकडे ट्रान्सफर करा, डेल्टा पी डिवायडेड बाय PA0 इज इक्वल टू XB. आता मला काय करायचं, XBची व्हॅल्यू पुट करायची. XB म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट आहे ना, XB म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट, त्याची व्हॅल्यू काय येणार ते मला पुट करायचे. बघा N1 म्हणजे काय असणार, N1 इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ, कोणाचे नंबर ऑफ मोल्स, नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्वंट. N1 म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्वंट. N2 म्हणजे काय असेल, नंबर ऑफ, कोणाचे नंबर, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. बघा बरं का, N1 इंडिकेट द नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्वंट, N2 इंडिकेट द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. आता मला मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूटची व्हॅल्यू पुट करायची, ती कशी पुट करणार आहे बघा, डेल्टा पी डिवायडेड बाय पी नॉट ए इज इक्वल टू मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. सोल्यूटचं मोल फ्रॅक्शन काय असणार आहे बघा, रेशिओ ऑफ मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट, इट इज द रेशिओ ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन. बघा बरं का रे, याची व्हॅल्यू काय येणार आहे, XB म्हणजे काय असणार आहे, नंबर ऑफ मोल्स, कोणाचे नंबर ऑफ मोल्स, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन. टोटल नंबर ऑफ मोल्स, कोणाचे नंबर ऑफ मोल्स, टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन. टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन कसं येणार बघा. आता हे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट कशाने इंडिकेट केलं, N2 ने इंडिकेट केलं, म्हणजे इथं काय येणार आहे, N2 डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन. सोल्युशनची टोटल नंबर ऑफ मोल्स म्हणजे काय असणार, मोल्स ऑफ सोल्यूट, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अँड नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्वंट. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अँड नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्वंट इंडिकेट्स द टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन. म्हणजे मला काय मिळाले बघा, डेल्टा पी डिवायडेड बाय PA0 इज इक्वल टू N2 डिवायडेड बाय N1 प्लस N2. आता इथं कंडिशन काय बघा, इफ गिवन सोल्युशन, इफ गिवन सोल्युशन, दिलेलं सोल्युशन कसं असेल तर, इफ गिवन सोल्युशन इज कुठल्या टाईपचं सोल्युशन आहे बघा, डायल्यूटेड. गिवन सोल्युशन इज डायल्यूटेड सोल्युशन. गिवन सोल्युशन कसं आहे, डायल्यूटेड सोल्युशन आहे. कोण सांगते व्हॉट इज द मिनिंग ऑफ डायल्यूटेड सोल्युशन. डायल्यूटेड सोल्युशन कशाला म्हणायचं आहे, की ज्या सोल्युशनमध्ये सॉल्वंट म्हणून वॉटर काम करणार आहे आणि त्याचं पर्सेंटेज कसं असेल, जास्त असेल. डायल्यूटेड सोल्युशनमध्ये वॉटरचं अमाऊंट जास्त असणार आहे, ठीक आहे. आता हे दिलेलं सोल्युशन कुठलं आहे, डायल्यूटेड. डायल्यूटेड सोल्युशन म्हणजे तुमचा जो सॉल्वंट आहे त्या सॉल्वंटचं पर्सेंटेज जास्त असणार आहे, सॉल्वंटचा अमाऊंट कसं असणार, जास्त असणार. मग मला सांगा, N1 प्लस N2 दोघांची मी ॲडिशन घेतली तर माझ्या लक्षात काय येतं आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्वंट इज मॅक्झिमम. सॉल्वंटचे नंबर ऑफ मोल्स हे जास्त आहेत, सॉल्वंटचे नंबर ऑफ मोल्स कसे आहेत, जास्त आहेत. म्हणजे N1 म्हणजे तुमचे कोण आहेत, नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्वंट. दिलेल्या सोल्युशनमध्ये डायल्यूटेड सोल्युशन जर असेल म्हणजे सोल्यूट हा तुमचा कमी असणार आहे, सॉल्वंटचा अमाऊंट जास्त असणार आहे. जर सॉल्वंटचा अमाऊंट जास्त असेल, सोल्यूटचा अमाऊंट कमी असेल, ते कमी किती आहे, द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट्स आर निग्लिजिबल इन नेचर. सोल्यूटचे नंबर ऑफ मोल्स कसे झाले, निग्लिजिबल झाले, म्हणजे त्यांचे नंबर्स कसे झाले, एकदम कमी प्रमाणामध्ये ते आले. म्हणजे सांगताना काय सांगायचं आहे, जर दिलेलं सोल्युशन डायल्यूटेड सोल्युशन असेल तर नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्वंट इज more than number of moles of solute. म्हणजे हा जो तुमचे नंबर ऑफ मोल्स ऑफ N1 आहेत हे जास्त असतील ॲज कम्पेअर टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. ड्यू टू दॅट रिझन द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन ए सोल्युशन आर निग्लिजिबल. सोल्यूटचे नंबर ऑफ मोल्स कसे झाले, N2 इज निग्लिजिबल. निग्लिजिबल कशामुळे झालं, निग्लिजिबल
हे निग्लिजिबल कशामुळे झाले? हे निग्लिजिबल कशामुळे झाले? बिकॉज डायल्युटेड सोल्युशन म्हणल्यानंतर वॉटरचं अमाऊंट जास्त झालं, म्हणजे सॉल्व्हंटचं अमाऊंट जास्त झालं ॲज कम्पेअर टू सोल्यूट. म्हणजे सॉल्व्हंटचे नंबर ऑफ मोल्स जास्त झाले, ह्याचे नंबर ऑफ मोल्स तुम्ही काउंट नाही केले तरी चालेल, त्याच्यावरून तुम्ही डायरेक्टली सोल्युशनचे नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करू शकता. म्हणजे याचे नंबर ऑफ मोल्स कसे झाले? निग्लिजिबल झाले. म्हणजे N1 + N2 ची दोघांची ॲडिशन केली तर ते ॲडिशन मला किती मिळणार आहे? डेल्टा पी डिवायडेड बाय PA0 इज इक्वल टू हा N2 आहे तसाच N1 + N2. N1 इज मॅक्झिमम और मोर अँड मोर इन नंबर. N2 इज निग्लिजिबल. म्हणून N1 + N2 च्या ऐवजी मी डायरेक्टली काय लिहिलं? N1 लिहिलं. N1 + N2 ऐवजी मी डायरेक्टली काय लिहिलं? N1 लिहिलं. ठीक आहे. आता बघा इथपर्यंत काय प्रॉब्लेम आहे का? इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं आहे? नेक्स्ट पॉईंट कुठला आहे बघा. आता नंबर ऑफ मोल्स काढायचेत. नंबर ऑफ मोल्स काढायचेत. N2 बघा. आता आणखीन 4 टर्म लक्षात ठेवायचे आहे. W1 W2 M1 M2. W1 म्हणजे काय असणार आहे? वेट ऑफ सॉल्व्हंट. W2 काय असणार आहे? वेट ऑफ सोल्यूट. M1 काय असणार आहे? मोलार मास ऑफ सॉल्व्हंट. M2 काय असणार आहे? मोलार मास ऑफ सोल्यूट. आता मला N2 पाहिजे. मला कोण पाहिजे? N2 ची व्हॅल्यू पाहिजे. N2 ची व्हॅल्यू काय असेल बघा? नंबर ऑफ मोल्स. कोणाच्याही नंबर ऑफ मोल्स काढायचे असेल तर आपण काय करतो बघा? त्याचं मास घेतो. आता N2 म्हणजे काय येणार आहे? W2 मास ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय M2 म्हणजे काय? मोलर मास ऑफ सोल्यूट. आणि N1 म्हणजे काय येणार बघा? N1 इज इक्वल टू W1 डिवायडेड बाय M1. W1 म्हणजे काय? मास ऑफ सॉल्व्हंट. M1 म्हणजे काय? मोलार मास ऑफ सॉल्व्हंट. ठीक आहे. चला व्हॅल्यूज पुट करा. डेल्टा पी डिवायडेड बाय PA0 इज इक्वल टू N2च्या जागेवरती काय येणार आहे बघा? W2 डिवायडेड बाय M2 होल डिवायडेड बाय W1 डिवायडेड बाय M1. चला डेल्टा पी डिवायडेड बाय PA0 इज इक्वल टू काय येणार बघा? W2 डिवायडेड बाय M2 इंटू M1 डिवायडेड बाय W1. फॉर्म्युला कुठला वापरला? हे कशावरून आलं? X डिवायडेड बाय Y डिवायडेड बाय Z डिवायडेड बाय W. कसंही घ्या, काय हरकत नाही. काय येणार आहे बघा? हे असं जर इक्वेशन माझ्याजवळ असेल, असे जर व्हॅल्यूज माझ्याजवळ असतील तर मी त्यांना कसं लिहू शकतो बघा? X डिवायडेड बाय Y इंटू W डिवायडेड बाय Z. संपलं. तसंच केले का बघा मी? हा फॉर्म्युला आपल्याजवळ असणार. X डिवायडेड बाय Y, X डिवायडेड बाय Y, W डिवायडेड बाय M2 इंटू Z डिवायडेड बाय W. Wला मी वरती घेतलं. W म्हणजे M1 डिवायडेड बाय W1. दिस इज द फायनल फॉर्म्युला विच आर यूज टू कॅल्क्युलेट द मोलार मास ऑफ सोल्यूट. बघा वेपर प्रेशर ऑफ सोल्यूटचं समजलं, सोल्युशनचं समजलं. वेपर प्रेशर ऑफ सोल्यूटचं समजलं, सोल्युशनचं समजलं. दोघांचे वेट माहिती आहे. सोल्यूट सॉल्व्हंटचे वेट माहिती आहेत. सॉल्व्हंटचं मोलार मास माहिती आहे. तर त्याच्यावरून आपण मोलार मास ऑफ सोल्यूट कॅल्क्युलेट करू शकतो. हेच मला सांगायचं होतं. रिलेशनशिप बिटवीन मोलार मास ऑफ सोल्यूट अँड लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. हे फायनल इक्वेशन. हे इक्वेशनवरून आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो? मोलार मास ऑफ सोल्यूट. सोल्यूटचं मोलार मास हे इक्वेशन आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आपल्याला काय काय माहिती असेल तर वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन, वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट, मास ऑफ सोल्यूट, मास ऑफ सॉल्व्हंट अँड मोलार मास ऑफ सॉल्व्हंट. ह्या सगळ्या जर टर्म मला माहिती असतील तर त्याच्यावर मी काय काढू शकतो? मोलार मास ऑफ सोल्यूट. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी स्टडी करणार. ती म्हणजे कुठली आहे? एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट. नेक्स्ट लेक्चरला आपण कुठला पॉईंट स्टडी करणार? एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट. थँक्यू.